आज आपण पाहतोय रादर हा शब्द आणि त्याचे वाक्यात वेगवेगळे उपयोग. अतिशय इम्पॉर्टंट शब्द आहे, कारण इंग्लिश भाषेत अगदी सर्रास हा वापरला जातो, म्हणून त्याचे उपयोग माहिती असायला हवेत. आज आपण त्याची रचना पाहणार आहोत, उपयोग पाहणार आहोत आणि वाक्य पण पाहणार आहोत. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत निश्चित पहा. मी विनया टेंबे, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आणि आज आपण रादर RATHER हा शब्द पाहतोय. स्ट्रक्चर म्हणजेच रचना, युसेज उपयोग आणि एक्झाम्पल्स उदाहरणं असा एक तक्ता म्हणावा असा मी केलाय आणि त्यानुसार मी तुम्हाला रादरचे वेगळे वेगळे उपयोग सांगते. सो पहिलं स्ट्रक्चर काय, तर नुसतं रादर हा शब्द आपण घेतो. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण म्हणून येतं तिथे, ते फक्त रादर हा एकच शब्द. त्याचा युसेज म्हणजे उपयोग क्वाईट किंवा समवॉट अशा अर्थी. क्वाईट बऱ्यापैकी, समवॉट काहीसा अशा अर्थी तो रादर हा शब्द येतो त्या वाक्यांमध्ये. पाहूया उदाहरणं. शी इज रादर बोर्ड. शी इज रादर बोर्ड. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे, रादर म्हणजे बऱ्यापैकी आणि बोर्ड म्हणजे कंटाळलेली. ती बऱ्यापैकी कंटाळलेली आहे, ती काहीशी कंटाळलेली आहे, असं काहीही जेव्हा आपल्याला मराठीत बोलायचं असेल तेव्हा रादर हा शब्द सहज वापरता येतो. शी इज रादर बोर्ड. अजून एक उदाहरण. आय एम रादर टायर्ड. आय एम रादर टायर्ड. आय एम हे इथे जे आहे ते शॉर्ट फॉर्म आहे. आय एम रादर टायर्ड. टायर्ड म्हणजे दमलेली किंवा दमलेला. मी बऱ्यापैकी दमलेली आहे, मी बऱ्यापैकी दमलेला आहे. काहीसा दमलेला आहे, काहीशी दमलेली आहे. काही आपण कशा अर्थी म्हणतोय ते तिथे शब्द आपण रादर वापरू शकतो. पण अशी सोपी रचना आहे ही. दुसरं स्ट्रक्चर म्हणजे रचना, वुड रादर. दोन शब्द एकत्र येतात, वुड रादर, एकत्र जोडीने. आणि त्याचा उपयोग काय, तर प्रेफर टू. प्रिफर म्हणजे प्राधान्य देणं, एखाद्या गोष्टीला प्रिफर करणं, प्राधान्य देणं, त्यावेळेला आपण वुड रादर असं रचना वापरतो. फॉर एक्झाम्पल, आय वुड रादर गो. आय वुड रादर गो म्हणजे यापेक्षा मी जाईन, असं जेव्हा आपल्याला बोलायचं असेल की यापेक्षा मी जाईनच ना, आय वुड रादर गो. ओके. अजून एक, ही वुड रादर स्टे ॲट होम. ही वुड रादर स्टे ॲट होम. तो घरी राहील त्यापेक्षा. यापेक्षा त्यापेक्षा काय करेल, तर तो घरी राहील. प्राधान्य कशाला देईल, घरी राहण्याला. त्यावेळेला आपण सब्जेक्ट घ्यायचा, वुड रादर घ्यायचं आणि पुढे क्रियापद आणि पुढे एक्स्ट्राचे शब्द येतील ते त्याच्या पुढे. अशी रचना केली आहे. सब्जेक्ट वुड रादर V1, पुढे एक्स्ट्रा. आय वुड रादर पहिलं, आय वुड रादर गो, आय सब्जेक्ट, वुड रादर प्लस गो V1. दुसरं, ही वुड रादर स्टे ॲट होम, ही सब्जेक्ट, वुड रादर प्लस स्टे हे V1, ॲट होम पुढचं. असे हे दोन्ही वुड रादर हे वापरून. अजून एक त्याचा वेगळी रचना, स्ट्रक्चर रादर दॅन. हा जो दॅन हा शब्द आहे हा कायम आपण कंपॅरिझन, युसेज उपयोग त्याचा कंपॅरिझन करण्यासाठी वापरतो, तुलना करण्यासाठी. म्हणून कधीही दॅन आलं की ती तुलना असते. मग रादर दॅन कंपॅरिझन म्हणजे तुलनेसाठी वापरलाय. कसा, आय वुड पेंट रादर दॅन एक्सरसाइज. आय वुड पेंट रादर दॅन एक्सरसाइज. मी पेंटिंग करेन रादर दॅन एक्सरसाइज. व्यायाम करण्यापेक्षा मी पेंटिंग करेन. दोन चॉईस आहेत, एकतर पेंटिंग करायचंय किंवा व्यायाम करायचा आहे, तर मी काय करेन, मी पेंटिंग करेन. त्यावेळेला जे मी करेन ते पहिलं घ्यायचं. आय वुड पेंट, मी पेंटिंग करेन. कशापेक्षा, काय करण्यापेक्षा, रादर दॅन दुसरी गोष्ट, दुसरी क्रिया, रादर दॅन एक्सरसाइज. एक्सरसाइज करण्यापेक्षा मी पेंटिंग करेन. प्राधान्य मी पेंटिंगला देईन. परत असाच अर्थ झाला, पण कंपॅरिझन बोललो आपण दॅन वापरल्यामुळे. अजून एक, शी वुड सिंग रादर दॅन डान्स. शी वुड सिंग रादर दॅन डान्स. आता शी वुड सिंग, ती गाणं म्हणेल. रादर दॅन कशापेक्षा, काय करण्यापेक्षा, कशाच्या ऐवजी, तर डान्स. डान्स करण्याऐवजी ती गाणं म्हणेल. ओके. अशा पद्धतीने आपण बोलताना रादर दॅन वापरतो. शी वुड सिंग जे ती करेल ते पहिलं वाक्यात लिहिलं आपण, मध्ये रादर दॅन घेतलं, रादर दॅन, आणि दुसरं काय कृती किंवा ऍक्शन काय असेल ती नंतर घेतली, डान्स. अशी रचना झाली ही तिसरी. चौथी रचना अजून रादर वापरून, ऑर रादर. ऑर आधी येतो शब्द, मग रादर हा शब्द एकत्र येतात जोडीने. कसा उपयोग, मोर प्रिसाइजली, अधिक स्पष्टपणे सांगण्यासाठी, अधिक एक्झॅक्ट सांगण्यासाठी, तंतोतंत बोलण्यासाठी आपण ऑर रादर असं मध्ये घालून वाक्य बनवतो. फॉर एक्झाम्पल, इट्स कोल्ड.
और रादर फ्रीजिंग. इट्स कोल्ड म्हणजे थंड आहे आज. आता नुसतं थंड वेगळं आणि फ्रीजिंग म्हणजे खूप कडकडणारी खूप कडाक्याची थंडी आहे असं म्हणणं वेगळं. मग इट्स कोल्ड हे झालं नुसतं थंड आहे. और रादर फ्रीजिंग एक्झॅक्ट बोलायचं झालं तर खूपच थंड आहे, कडाक्याची थंडी पडली आहे, फ्रीजिंग असं. दुसरं ऍक्च्युअली काय आहे तर फ्रीजिंग हा शब्द, फ्रीजिंग हे तिथे बोलायचं आहे आपल्याला, तेव्हा आपण असं रचना करतो इट्स कोल्ड. जे आपण नॉर्मली बोलतो ते बोललो, पण ते आपल्याला नाही वाटलं बरोबर की नाही त्यापेक्षा हे असं बरोबर तंतोतंत बोलायचं तर ते असं आहे. असं बोलताना आपण ऑर रादर मध्ये वापरतो आणि मग पुढचा शब्द काय असेल तो नंतर बोलतो. म्हणून इट्स कोल्ड और रादर फ्रीजिंग अशा टाईपमध्ये हा चौथा उपयोग. असे बरेच या रादरचे उपयोग आहेत. अगदी कॉमन शब्द इंग्लिशमध्ये तुम्ही कधीही इंग्लिश काही ऐकाल म्हणजे एखादं म्हणा, सिनेमा म्हणा, मूव्ही म्हणा किंवा अजून काही बघितलं मालिका एखादी, हा रादर हा शब्द अगदी कॉमनली यूज केला जातो. म्हणून त्याचे उपयोग आणि रचना कसा वापरायचा हे माहिती असणं खूपच आवश्यक आहे. सो वॉच द व्हिडिओ कम्प्लीट. बघितलाच असेल, शेअर करा, लाईक करा आणि माझं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.